राधे
दरवर्षी आम्हाला या ठिकाणी भेट देता आम्हाला खूप आनंद होतो. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.
हे सजवणं, ही सजावट करणं. तसं पाहिलं तर आजचा हा दिवस म्हणजे त्रिवेणी संगम आहे. काय? त्रिवेणी संगम आहे. आज एक संगम नाही, 3 योग एकत्रित आलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आज आपल्या लाडक्या कृष्णाचा हॅपी बर्थडे आहे, म्हणजे कृष्णाष्टमी, कृष्ण जन्म त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट आज आहे ती म्हणजे 15 ऑगस्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खरंच माहिती नाही का नाटके करतो. एवढं आपण सोशल मीडियाच्या जमान्यात राहतो, मला अपेक्षित नव्हतं तुम्हाला हे माहिती नसेल म्हणून. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वारकरी संप्रदायाकरता कृष्णाष्टमी हा दिवस इतका महत्वाचा आहे. या दिवशी ज्ञानियांची शिरोमणी, साधकांचे मायबाप, योगियांची माऊली, मुक्त कैवल्य म्हणून सरकारने नॉनव्हेज बंद केलं नाही. तर गोकुळाष्टमी, माऊलींचा जन्म आणि 15 ऑगस्ट या तिन्ही गोष्टी एकत्रित झाल्या म्हणून त्याच्यावर बंदी घातली. विठाला पण काही लोकांना फक्त कारणच पाहिजे. एक दिवस जर खाल्लं नाही तर काय यांचं होईल काही सांगता येत नाही, जीव जातो की काय, अशी काही लोकांची अवस्था होऊन जाते. जुन्या काळामध्ये आई म्हणायची, बाळ माझा श्रावण बाळ. काय म्हणायची? माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. आताची आई म्हणते बाळ श्रावण तरी पाळ. विठ्ठला आणि असा त्रिवेणी संगम आज या ठिकाणी. आज मी कान्हा के पुकारते. आजही आपल्या मुलाला आपण कृष्ण म्हणून एकदा तरी आवाज देतो. माझा बाळ कृष्ण आहे, माझा बाळ कन्हैया आहे. आपण म्हणतो की नाही, माझा बाळ लड्डू गोपाल आहे, माझा बाळ लाल आहे, असं आपण म्हणत असतो नाही का. आणि गोकुळ अष्टमीच्या दिवशी जगत गुरु की थाती वाला वासंती परिवेश बचेगा, छोटी चंदन और कमंडल गीता गैया शेष बचेगा, गंगा यमुना जलधारा ये सागर का आवेश बचेगा, काशी अवधपुरी नालंदा तक्षशिला ऋषिकेश बचेगा, बच जाएगी आर्य सुता ये संतों का उपदेश बचेगा, माटी पर मिटने वाले वीरों का उद्देश बचेगा, दीप्तिमान इस देव भूमि पर संतों का उपदेश बचेगा, देवों का उन्मेष बचेगा, मथुरा वाली जन्मभूमि का एक एक अवशेष बचेगा, अवधपुरी आळंदी देवो पंढरपुर में आषाढ़ी का उत्सव बचेगा. एक बात लेकिन गांठ बांध लो, धर्म बचा तो देश बचेगा, धर्म बचा तो देश बचेगा. आर्य सनातन हिंदू धर्म की, गोपाल कृष्ण भगवान की.
नाही का बांगडीवाला. मग त्याने काय केलं, जोडी घेतली, जोडी. त्या जोडीमध्ये सगळ्या बांगड्या भरल्या आणि भरून ती जोडी खांद्यावर टाकली आणि निघाला. त्याचं वर्णन केलं आहे का, झोली कांधे धरी उसमें चूड़ी भरी, झोली कांधे धरी उसमें थोड़ी ओ झोली कांधे धरी उसमें चूड़ी भरी, उसमें थोड़ी भरी गलियों में ताली ताली आवाज येत ताळीचा, ताली. ओ गलियों में म्हणजे आळी आळी, गल्ली गल्ली, गलियों में शोर मचाया, शाम छोड़ी मणिहारी का भेष बनाया, शाम ऐका, अशी जोडी खांद्यावर टाकली, त्याच्यामध्ये बांगड्या भरल्या. तुम्ही टाळी बंद करू नका, टाळी वाजून ऐका. बांगड्या टाकल्या आणि आता बांगडीवाला गावात आला, पिंपळाच मध्ये जरी आला तरी बाया गप्प बसतात का, तिला सांग, ए ललिता, ए सपू, सगळ्यांना बोलवतात. एवढ्या गल्ली गल्लीमध्ये आवाज आला, बांगडीवाला आला, बांगडीवाला आला. आणि तोही इतका बोलत होता, चुडी ले लो, कोई चुडी ले लो, हरी पिली नीली लाल चुडी ले लो. आता तो कृष्णाचा आवाज असेल, विचार करा. अहो साधा बांगडीवाल्याचा आवाज आमच्या माता मौलीला किचन मधून बाहेर काढतो, तर कृष्णाचा आवाज होता तो. सगळ्या माता मौल्या, सगळ्या बरसाण्यामधल्या सगळ्या गोपिका बाहेर निघाल्या. बांगडीवाला, बांगडीवाला, बांगडीवाला. आणि त्या बांगडीवाल्याचा आवाज राधेने ऐकला. राधेने ऐकल्यानंतर राधा राणी ही राजाची मुलगी. लक्षात घ्या, कृष्ण हा गोपाळाचा मुलगा, गवळ्याचा मुलगा, आणि राधा ही राजाची मुलगी होती. असं वर्णन केलेलं आहे की कृष्णापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठी ही राधा होती. आणि मग त्या राधेने ज्यावेळेस आवाज ऐकला, तिने तिच्या मैत्रिणीला बोलवलं. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे ललिता. त्या ललितेला बोलवलं, त्याचं वर्णन केलं. राधाने सोनी ललिता को बोली, राधाने सोनी ललिता से कही, मोहन को तुरंत बुलाया, श्याम चुड़ी में मणिहारी का भेष बनाया, मणिहारी का भेष बनाया, श्याम चुड़ी में
चूड़ी बेचने आया आता तो कसाला तर रूप धारण केलं. आता आजकालच्या सारख्या गाड्या नव्हत्या तेव्हा. आता हातगाडी घेऊन येतात ते कसार लोक नाही का बांगडीवाला. मग त्याने काय केलं जोडी घेतली जोडी. त्या जोडीमध्ये सगळ्या बांगड्या भरल्या आणि भरून ती जोडी खांद्यावर टाकली आणि निघाला. त्याचं वर्णन केलं आहे का झोली कांधे धरी उसमें चूड़ी भरी झोली कांधे धरी उसमें थोड़ी ओ झोली कांधे धरी उसमें चूड़ी भरी कांधे भरे उसमें थोड़ी भरे गलियों में ताली ताली आवाज तो येत ताळीचा ताली ओ गलियों में म्हणजे आळी आळी गल्ली गल्ली गलियों में शोर मचाया शाम छोड़ी मणिहारी का भेष बनाया श्याम छुड़ी ऐका अशी जोडी खांद्यावर टाकली त्याच्यामध्ये बांगड्या भरल्या. तुम्ही टाळी बंद करू नका. टाळी वाजून ऐका. बांगड्या टाकल्या आणि आता बांगडीवाला गावात आला. पिंपळाच मध्ये जरी आला तरी बाया गप्प बसतात का? तिला सांग ए ललिता ए सकू ए सगळ्यांना बोलवतात. एवढ्या गल्ली गल्लीमध्ये आवाज आला बांगडीवाला आला आणि तोही इतका बोलत होता चुडी ले लो कोई चुडी ले लो हरी पिली नीली लाल चुडी ले लो. आता तो कृष्णाचा आवाज असेल विचार करा. अहो साधा बांगडीवाल्याचा आवाज आमच्या माता माऊलीला किचन मधून बाहेर काढतो. तर कृष्णाचा आवाज होता तो. सगळ्या माता माऊल्या सगळ्या बरसाण्यामधल्या सगळ्या गोपिका बाहेर निघाल्या. बांगडीवाला आणि त्या बांगडीवाल्याचा आवाज राधेने ऐकला. राधेने ऐकल्यानंतर राधा राणी ही राजाची मुलगी. लक्षात घ्या कृष्ण हा गोपाळाचा मुलगा गवळ्याचा मुलगा आणि राधा ही राजाची मुलगी होती. असं वर्णन केलेलं आहे की कृष्णापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठी ही राधा होती. आणि मग त्या राधेने ज्यावेळेस आवाज ऐकला तिने तिच्या मैत्रिणीला बोलवलं. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे ललिता. त्या ललितेला बोलवलं. त्याचं वर्णन केलं. राधा ने सुनी ललिता को बोली राधा ने सुनी ललिता से कही मोहन को तुरंत बुलाया श्याम छुड़ी बेचने आया श्याम छुड़ी बेचने आया मणिहारी का भेष बनाया मणिहारी का भेष बनाया श्याम छुड़ी बेचने
कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम शरणागतम कृष्ण
महाराष्ट्राची वारकरी हुशार. आगे चांगले हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday, dear Krishna. Happy birthday to you. कोणी जपला आता पार्टी दे. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. अच्युतं केशवं सत्यभामाधवं माधवं श्रीधरं राधिका. ये कथेचे ऐकणे एक श्रवणासी होय पारणे संसार दुःख मिळवणे विकृतेवे माऊली म्हणतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 7 दिवस काय ब्रह्मज्ञान सांगायचं तर सांगा. नाम सांगा, भागवत सांगा, चिंतन सांगा, कुटाभंग सांगा, काय सांगायचं. शेवटचा दिवस फक्त गोड. जेवल्यानंतर बडीसोबत खायचं गोड खायचं असतं साखर वगैरे. तशी ही गोड साखर आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे शेवट आहे, स्वागत आहे. याच्या पुढे ज्ञान नाही महाराज. आपलं ज्ञान कुठपर्यंत कृष्णाचं चरणाची सेवेपर्यंत. चरणाची सेवा भेटली ज्ञान फेकून द्यायचं महाराज. ज्ञान गुरुनी गावा विठाला विठा. अभंगाचं चिंतन आहे अनंत. आता ब्रह्मांड महाराज किती आहे? एक ब्रह्मांड नाही महाराज. तिला आणल्यात मी सुकी चटणी आणले चालेल ये आपण घेऊन मिक्स करू. माझी भाजी दावती तुपाची, तुझी भाजी दालद्याची एकत्र, तुझी भाजी सुकी कर एकत्र. एकत्र करणं म्हणजे काला. काळा नाही ल कवडाचा नाही. आपल्या आगरी भाषेमध्ये ळ आणि न काय बदल.
हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय 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 हरि नॉनव्हेज बंद केलं नाही तर गोकुळाष्टमी, माऊलींचा जन्म आणि 15 ऑगस्ट या तिन्ही गोष्टी एकत्रित झाल्या म्हणून त्याच्यावर बंदी घातली. आजही आपल्या मुलाला आपण कृष्ण म्हणून एकदा तरी आवाज देतो. माझं बाळ कृष्ण आहे, माझं बाळ कन्हैया आहे. आपण म्हणतो की नाही, माझं बाळ लड्डू गोपाल आहे, माझं बाळ लाल आहे, असं आपण म्हणत असतो नाही का. आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की. धर्म बचा तो देश बचेगा, धर्म बचा तो देश बचेगा. आर्य सनातन हिंदू धर्म की. हो जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. हे आनंद उमंग भयो जय हो नंद लाल की.